प्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रात्र शास्त्र प्रारंगत राजनीती धुरंधर भ्रौर प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय। 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीच्या नागरखान्यात सनई चौघडा वाजत होता। अशा मंगळ क्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला। किल्ल्यावर आनंदी आनंद झाला। बाळाचे बारसे झाले। शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव हे शिवाजी ठेवले। शिवरायांच्या वयाची पहिली 6 वर्ष फार धावपळीत गेली, पण या धावपळीत जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम संस्कार घेतले। त्यांना सायंकाळी सांजवानात घेत, त्यांना मायेने कुरवाळत, थोर पुरुषांच्या गोष्टी सांगत, त्यांना एकनाथ नामदेव अशा अनेक शूर पुरुषांच्या गोष्टी सांगत, शिवरायांना भी त्यांच्यासारखे मोठे झाल्यावर पराक्रम करावे असे त्यांना वाटे। सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला। सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला। भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला। भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला। हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला। हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला। महाराष्ट्रात असा एकच राजा जन्माला। महाराष्ट्रात असा एकच राजा जन्माला। आता शहाजीराजांच्या मनात विचार आला की शिवरायांना युद्ध नीती शिकवण्यास सुरू करावी। मग त्यांनी त्यांच्याकरते शिक्षकांची नेमणूक करण्यास सुरू केली। त्यांना घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादींचे संस्कार शिक्षण मिळाले होते। शिवरायांना अगदी लहानपणापासूनच याचे सर्व शिक्षण मिळाले होते। त्या काळी अगदी लहानपणापासूनच लग्न करण्याची प्रथा होती। म्हणून जिजाबाई म्हणाल्या, आता शिवबाचे 2 ते 4 हात करायला पाहिजे। म्हणून शिवबाकरिता मुलगी पाहण्यास सुरू झाली। त्यांना एक मुलगी पसंत पडली। तिचे नाव होते सईबाई फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातली ती मुलगी होती। हा विवाह मोठ्या थाटामाटात सुरू झाला। जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता। जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता। पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला शिवबा होता। तो आपला शिवबा होता। शिवरायांच्या नावाने जहागिरीचा कारभार चालू झाला होता। शहाजीराजांनी शिवरायांना स्वतंत्र अशी राजमुद्रा दिली होती। ती राजमुद्रा अशी की प्रतीप चंद्र लेखे व वर्धिष विष्णू विश्ववंदिता शहा सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते। याचा अर्थ असा की प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणाऱ्या आणि पुऱ्या विश्वाला वंद्य होणारी असे शहाजीराजांची ही राजमुद्रा सर्वांच्या कल्याणासाठी आहे असे सांगणारे म्हणजे एक स्वराज्य स्थापनेचा संकेतच होता। जिजामाता ह्या शिवरायांना उत्तम संस्कार करीत होत्या। ह्या मातेवर मला एक कविता म्हणू होती। मुजरा माझा त्या माझी जावला घडविली तिने त्या शूर शोभाला। मुजरा माझा त्या माझी जावला घडविली तिने ते शूर शोभाला। साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला तिच्या पोटी शिवाजींनी। साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला तिच्या पोटी शिवाजींनी। मराठी मातीत ज्याने केला गनिमी कावा, मराठी मातीत ज्याने केला गनिमी कावा, तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा। तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा। सांभाळली तिने सर्वांना प्रेमाने, घडले स्वराज्य तिच्याच आशीर्वादाने। सांभाळली तिने सर्वांना प्रेमाने, घडले स्वराज्य तिच्याच आशीर्वादाने। तिच्या मायेच्या छायेत नव्हता जाती धर्म, तिच्या मायेच्या छायेत नव्हता जाती धर्म, सर्व धर्म समभाव हे एकच तिचे कर्म, ते एकच तिचे कर्म। तिच्याच राज्यात होती सुखी सारी प्रजा, तिच्याच राज्यात होती सुखी सारी प्रजा। धन्य धन्य ती जिजाऊ माता, धन्य धन्य तो शिवाजी राजा। धन्य धन्य ती जिजाऊ माता, धन्य धन्य तो शिवाजी राजा। शिवराय हे आपले कामकाज नीट पार करीत होते। सन 1674 मध्ये शिवरायांचा रायगड येथे राज्याभिषेक झाला। या राज्याभिषेकाला सर्व लोक जमले होते, सर्व देशाचे अधिकारी जमलेले होते। शिवरायांच्या राज्याभिषेकाची हकीकत सर्व जगाला समजली। शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली। शिवराय हे एक शककर्ते राजे झाले। त्यांनी आपली स्वतंत्र नाणी पाडली। इंग्रजांचा एक वकील नजराना घेऊन पाठवलेला होता। जिजाऊ मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता। जिजाऊ मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता। झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता। झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता। शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते। त्यांनी थोर तत्त्विकांच्या शिकवणी स्फूर्ती घेतल्या होत्या। वैदिक महत्वाकांक्षेतून
फक्त स्वतःसाठी स्वराज्य स्थापन करण्याची त्यांची इच्छा नव्हती. राज्याभिषेक झाल्यानंतर थेट 12 दिवसांनी म्हणजे 11 जुलै 1674 रोजी माँसाहेब जिजाऊ यांचे निधन झाले. शिवरायांचा सर्वात जवळचा आधार गेलेला होता. याचे दुःख शिवरायांनी पचवलेले होते. त्यांना स्वराज्याचा गाडा हकलायचा होता. कर्नाटक मधील त्यांनी विजय मिळवून ते रायगडावर परतलेले होते. तेव्हा त्यांचे वय हे 40-50 वर्षाच्या पुढे गेलेले होते. आता शिवराय हे रायगडावर बसलेले होते. त्यांनी ह्या 40-50 वर्षात खूप मोठमोठे युद्ध लढलेले होते. अखेर 3 एप्रिल 1680 रोजी शिवरायांचा रायगड येथे निधन झाले. अशा या राजावर मला एक कविता म्हणून वाटते. 65 किलोची तलवार वागवतो, त्याचं नाव यसाजी. 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढतो, त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो, त्याचं नाव तानाजी. 1.5 तासामध्ये दिल्लीहून पुण्यात घोडा आणतो, त्याचं नाव संताजी. वाघाला एकटा पाडतो, त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना मिळून जो स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी. विजयासारखी तलवार चालून गेला, विजयासारखी तलवार चालून गेला. निद्र्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला. वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला. स्वर्गात गेल्यावर ज्यांनी देवांना झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा शुभा होऊन गेला, असा एक मर्द मराठा शुभा होऊन गेला. अशा या राजावर ज्यांनी कविभूषण म्हणले होते ते कविभूषण असे की इंद्रजनी जंबपर वाड वसु हंबपर रावणस अंबपर रघुकुल राजे पवन बाणी बहापर कंबुलती लाहपर जो सहस्त्र राहपर राम दुजी राजे दावाज दुंदपर चिताम्र झुंडपर भूषण बितुंड पर जैसे में गुजराजे तेज तमा अंशपर कन्न जिमी कंसपर तो मलीच वंशपर शेर शिवराजे. एवढेच बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.